प्रॉब्लेम सेट 1 मध्ये 9 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट द इन्सिडेंट गिवन पार्ट अँड ज्याला आपण काय म्हणतो कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ह इन द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे गिवन पार्टला म्हटलं जात आहे अँटीसिडंट, बरोबर आहे. अँटीसिडंट क्वेश्चन नंबर 9 त्यामध्ये अँटीसिडंट पार्ट लिहायचा आहे. अँटीसिडंट पार्ट म्हणजे कोणता असतो माहिती आहे का? ज्याला आपण गिवन म्हणतो, थेरम मधलं पहिलं असतं गिवन, आणि दुसरा पार्ट आहे कोणता? कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणजे जो आपल्याला काय करायचा आहे? टू प्रूव्ह, आहे की नाही? जो त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो. हे दोन पार्ट तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे अँसिडेंट पार्ट म्हणजे गिवन आणि कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणजे टू प्रूव्ह. त्यात पहिला क्वेश्चन काय विचारलाय बघा, सेंटेन्स दिले. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल, इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, are congruent, then its all angle are congruent. Its all angles are congruent. Angles पण congruent असतात म्हणते, पण कधी all side congruent असतील तर. मग आता आपल्याला इथं गिवन पार्ट काय जो दिलाय तो दाखवावा लागेल, बरोबर आहे. मग तुम्हाला ट्रायंगलचं नाव लिहावं लागेल. ओके, मग या ठिकाणी आपण बघू अगोदर अँटीसिडेंट पार्ट किंवा त्याला गिवन म्हणा. काय येईल मग त्यामध्ये? गिवन मध्ये येईल इन ट्रायंगल ए बी सी ए. ओके, एक आपण नाव कन्सिडर केले बी सी ए. All sides are congruent. AB is equal to BC is equal to AC. ही झालं कशामध्ये? अँटीसिडेंट मध्ये. आता कॉन्सिक्वेंट मध्ये काय येणार? कॉन्सिक्वेंट मध्ये येईल किंवा त्याला टू प्रूव्ह म्हणू आपण. काय प्रूव्ह करायचं आहे? इज ऑल अँगल आर कॉन्ग्रुएंट. ऑल अँगल आर कॉन्ग्रुएंट. मग त्याला आपण असं म्हणू शकतो, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी. झालं, एवढंच लिहायचं होतं. म्हणजे अँटीसिडेंट पार्ट म्हणजे जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती लिहायची असते, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय? अँगल एबीसी. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर अँगल एबीसी कुठून आला? तुम्ही एबीसीच्या ऐवजी पी क्यू आर पण म्हणू शकता, ठीक नाही. ज्यावेळेस आपण थेरम प्रूव्ह करायला असतो, ते थेरम प्रूव्ह करताना आपल्याला एक ट्रायंगल काढावं लागतं, ड्रॉ करावं लागतो, आणि त्याला नावं द्यावं लागतात, ठीक नाही. मग तसं आपण कन्सिडर केलं किंवा एक ट्रायंगल आपण इथं ड्रॉ केला आणि त्या ट्रायंगलला नाव दिलं आपण ए बी सी. 3 साइड्स आर कॉन्ग्रुएंट एवढं हे, आणि याच्यानुसार अँटीसिडंट पार्ट लिहिला. आणि त्याच्यानंतर काय प्रूव्ह करायचं होतं? अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी आणि अँगल कॉन्ग्रुएंट सी. 3 अँगल्स आर कॉन्ग्रुएंट करा म्हटलं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्सिक्वेंट पार्ट अँड अँटीसिडेंट पार्ट हे जे दोन पार्ट होते ते दोन्ही पार्ट आपण या ठिकाणी लिहिले, ठीक आहे. हा झाला 9 मधला फर्स्ट नंबरचा. आता बघूया 9 मधला जो सेकंड नंबरचा आहे तो काय दिलाय ते, ठीक आहे. 9 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 मध्ये जो सेकंड नंबर आहे काय बघा. द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर. द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर. बायसेक्ट ईच अदर म्हणजे डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. एक पॅरलोग्राम आहे आणि त्याचे डायगोनल काय होतात?
बायसेक्ट इच अदर होतात. मग समजा एक डायग्राम काढू आपण पॅरलोग्रामचे, परीक्षेत आली तर काढा, काय अडचण नाही. ABCD नाव कन्सिडर करू आपण याला, आणि काय प्रूव्ह करायचं, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर, एकमेकाला बायसेक्ट करतात, दुभागतात, म्हणजे इक्वल पार्ट तयार होतील. मग अँटीसिडेंट मध्ये काय येणार, अँटीसिडेंट पार्ट मध्ये येणार, म्हणजे त्याला आपण गिवन पार्ट असं म्हणतो, त्यामध्ये येणार काय म्हणणार तुम्ही, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD काय आहे, पॅरलोग्राम आहे, हे की नाही. त्यानंतर एवढंच येणार बस इथं. मग वाटलं तर डायगोनल बायसेक्ट ॲट पॉइंट O म्हणावं लागणार गिवन मध्ये. त्यानंतर कॉन्सिक्वेंट मध्ये काय येणार, कॉन्सिक्वेंट पार्ट मध्ये येणार टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, डायगोनल बायसेक्ट इच अदर, म्हणजे बायसेक्ट होतात म्हणजे समान दोन भाग होतात. मग इथं जर O नाव दिलं असेल तर AO इज इक्वल CO अँड BO इज इक्वल टू DO, हे येणार कॉन्सिक्वेंट पार्ट मध्ये. हे अँटीसिडेंट पार्ट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हा जो होता हा क्वेश्चन नंबर 9 होता, हे की नाही, या स्वरूपामध्ये. म्हणजे प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 9 जो आहे या ठिकाणी कंप्लीट झाला. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो बघायचा आपल्याला, क्वेश्चन नंबर 10. याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम सेट मधला लास्ट क्वेश्चन आहे, हे की नाही, शेवटचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. बघा, क्वेश्चन नंबर 10. Draw a label figure, show the information in each of the following statement and write the antecedent and consequent. आणि काय करा म्हटलंय, परत त्याचं antecedent आणि consequent लिहायचंय. पण पहिला जो क्वेश्चन आहे तो काय दिलाय बघा, 10 मधला फर्स्ट, two equilateral triangle are similar. two equilateral triangle are similar. two equilateral triangle are similar. आता आपल्याला डायग्राम काढावा लागेल अगोदर. ABC PQR, ABC and PQR टू इक्विलॅटरल ट्रायंगल. हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, म्हणजे हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. आर सिमिलर म्हणताय, सिमिलर दाखवायचे आहेत, बरोबर आहे. मग आता गिवन मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, किंवा त्याला आपण काय म्हणतो, अँटीसिडेंट म्हणजे काय दाखवावं लागेल आपल्याला. बघा, लेबल करा म्हटलंय त्यांनी. परत पुन्हा हा अँगलला याच्याशी कॉन्ग्रंट असेल, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे. इक्विलॅटरल म्हटल्यावर काय, सर्व अँगल आणि सर्व साईड कॉन्ग्रंट असणार. पुन्हा म्हटलंय टू इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर दाखवायच्यात. मग अँटीसिडेंट मध्ये काय येईन बघा, ह्याच्यात पण लिहायचं आहे, राईट द अँटीसिडेंट. अँटीसिडेंट त्यालाच आपण गिवन म्हणतो. काय लिहिणार अँटीसिडेंट मध्ये, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. आणि कोइन्सिडेंट मध्ये, सॉरी अँटीसिडेंट मध्ये, अँटीसिडेंट झाला त्यानंतर कॉन्सिक्वेंट, कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रो. काय कॉन्सिक्वेंट मध्ये, टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. हा पहिला झाला.
टू ट्रायंगल्स ड्रॉ करा, त्याला सिम्बॉल द्या म्हटलंय आणि अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे दोन्ही पण लिहायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन झाला. त्यानंतर बघूया आता सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो. हा पहिला झाला, अँटीसिडंट लिहिला, कॉन्सिक्वेंट पण लिहिला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. टेन मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन. 10 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा. इफ अँगल इन लिनियर पेयर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राइट अँगल. इफ अँगल इन लिनियर पेयर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राइट अँगल. लिनियर पेयर अँगल म्हणताय. ए बी सी, इथं डी देऊया आणि काय म्हणतंय, अँगल इन लिनियर पेयर आर कॉन्ग्रुएंट. हे टू जर अँगल काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. टू अँगल्स लिनियर पेयर्स आर कॉन्ग्रुएंट, दे टू अँगल्स आर राईट अँगल असतात म्हणताय. मग पहिल्यांदा आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे की नाही. सी ए डी सी कॉन्ग्रुएंट. मग इथं आपल्याला अगोदर काय म्हणावं लागेल, अँगल इन लिनियर पेयर्स अँगल. ठीक नाही. पहिला जो आहे तो अँटीसिडंट. अँटीसिडंट जो आहे तो गिवन पार्ट आहे. काय दिलंय गिवन मध्ये, अँगल ए डी सी अँड अँगल किंवा अँगल ए डी सी and angle BDC are linear pair angle and angle ADC congruent angle BDC. हे अँटीसिडेंट मध्ये म्हटले. आता आपल्याला कॉन्सिक्वेंट मध्ये काय दाखवावं लागणार, कॉन्सिक्वेंट. टू प्रूव्ह काय करायचंय, अँगल एडीसी इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल बीडीसी इज इक्वल टू 90 डिग्री. हे दोन्ही अँगल 90 डिग्री असतात हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर त्यातलाच क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. इफ altitude draw on two sides of triangle are congruent then two sides are congruent. If the altitudes draw on two sides of triangles are congruent, दोन साइड वरचे जर altitude congruent असतील तर then those two sides are congruent. तर त्या दोन साइड्स काय असतात म्हणते, congruent असते. तो 3 नंबरचा हा झाला सेकंड नंबर. आता बघा 3 नंबर जो तिसरा क्वेश्चन आहे, इफ द अल्टिट्यूड ड्रॉ ऑन टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल आहे, ए बी सी, अल्टिट्यूड म्हणलं शिरोलंबा. ABC DE, ओके, आर कॉन्ग्रुएंट देन टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणता, ठीक नाही. देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. बघा अँटीसिडंट मध्ये काय येणार, अँटीसिडंट म्हणजे गिवन पार्ट असतो. अँटीसिडंट मध्ये म्हणावं लागेल आपल्याला, इन ट्रायंगल ABC आहे, अल्टिट्यूड DC परपेंडिक्युलर टू CD परपेंडिक्युलर टू AB and BE परपेंडिक्युलर ऑन दी AC. हे झालं अँटीसिडंट. त्यानंतर कॉन्सिक्वेंट मध्ये काय येणार बघा, कॉन्सिक्वेंट
कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह मध्ये काय येणार, टू साइड्स आर कॉन्ग्रंट, साइड ए बी कॉन्ग्रंट साइड कोणती, ए सी, टू साइड्स आर कॉन्ग्रंट. झालं. या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं होतं, जे गिवन पार्ट्स जे दिलेले आहेत हे की नाही ते त्या स्वरूपामध्ये कॉन्ग्रंट आहेत असं, किंवा अँटीसिडेंट म्हणजे अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट हे जे आहेत ते थोडे शब्द लक्षात ठेवा. अँटीसिडेंट म्हणजे गिवन, आपल्या थेरम मधलं जे गिवन असतंय ते, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह, जो सेकंड टॉपिक सेकंड पार्ट असतो त्यातला थेरम मधला तो. ठीक आहे, कळलं. म्हणजे या ठिकाणी जो पहिला टॉपिक होता प्लस पार्ट 2चा तो या ठिकाणी काय झालाय, कंप्लीट झालाय. आता याच्यानंतर आपल्याला लगेच कंटिन्यू याचाच दुसरा टॉपिक घ्यायचा आहे का, तर आपले पार्ट 1चे 2 टॉपिक झाले तिकडे, आहे की नाही. आपण सलग 2 टॉपिक घेतले तिकडं. आता आपल्याला लगेच त्याचा सलग 2 टॉपिक घ्यायचे, पुन्हा त्याचा तिसरा टॉपिक घेऊ आपण पार्ट 1चा. आता एक मिनिट बघा इकडं, याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपला तो आहे पॅरलल लाईन्स, जो आपण 8th स्टँडर्ड मध्ये बघितलाय. पॅरलल लाईन्सचा टॉपिक आपल्याला पहिलाच टॉपिक होता पहिले किंवा दुसरा असाल, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, किंवा टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता पॅरलल लाईन्स कशाला म्हटलं जाते, पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी जर म्हटलं, द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, है की नाही. म्हणजे ज्या 2 लाईन आहेत त्या दोन्ही एकमेकीला काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत, है की नाही. द लाईन विच आर, त्याला कोप्लेनर आर डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. कोप्लेनर म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या, है की नाही. कोप्लेनर बी म्हटलं जाऊ शकतं अगोदर, एकाच प्रतलात, प्रतल म्हणजे असं बॉक्स करून मदत जे असतात ते, है की नाही. हे 2 लाईन्स आर पॅरलल, 2 लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. दोन्ही एकमेकीला काय होऊ शकत नाहीत, कुठेच इंटरसेक्ट होत नाहीत, तेव्हा त्या लाईनला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन. मग याला आपण लिहिताना असं लिहिलं जाते, लाईन एल पॅरलल लाईन एम. म्हणजे या उभ्या 2 रेषा असतील तर कशाचं सिम्बॉल आहे ते, पॅरलल लाईनचं. बघा, द लाईन विच आर कोप्लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आणि ह्या 2 लाईन्स काय आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दोन्ही एकमेकीला काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पॅरलल लाईन असं म्हणतो. बघा, पॅरलल लाईन मध्ये आपल्याला जे अँगल तयार होतात, है की नाही, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल काय असते, म्हणजे 2 पॅरलल लाईनला ती काय करते, इंटरसेक्ट डिस्टिंक्ट 2 पॉइंट्स, 2 पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जाते, ट्रान्सव्हर्सल. मग लाईन एल पॅरलल लाईन एम अँड एन इज ट्रान्सव्हर्सल. एन इज अ ट्रान्सव्हर्सल. आणि एन काय आहे, एन जी आहे ती काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, है की नाही. म्हणजे त्याला आपण ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणतो. मग ज्या वेळेस 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल तयार होते, त्यावेळेस मेकिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल. बघा, अँगलच्या पेयर्स कोणकोणत्या तयार होतात, 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल. पहिलं होते करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. नंबर 2 अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. नंबर 3 इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल. नंबर 4 linear pair angle. And number 5 vertically opposite angle. Vertically opposite angle. म्हणजे हे जे 4-5 टाइप्स चे अँगल तयार होतात बघा, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल, लिनियर पेअर अँगल अँड वर्टिकली अपोजिट अँगल. म्हणजे हे 5ही अँगल कधी तयार होतात, इफ 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे 2 समांतर रेषेला जर एका रेषेने जर छेदला, त्याला इंटरसेक्ट केला, तर 5 टाइप्स मधले अँगल तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर, लिनियर अँड वर्टिकली अपोजिट
अँगल. म्हणजे या ठिकाणी फक्त काय पाहिजे, टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, दोन समांतर रेषा व त्याची छेदिका जी आहे ती त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीज जे दिलेले आहेत, ठीक आहे ना, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, नंबर 1 आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रॅन्ट. करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रॅन्ट. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रॅन्ट. इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. त्यानंतर असतं लिनियर पियर्स, लिनियर पियर अँगल आर सप्लिमेंटरी. अँड व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रॅन्ट. हे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स याच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. आता पहिल्यांदा इंटेरियर अँगल म्हटलं आहे, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, मी याला जर नावं दिली असे ए बी सी डी ई एफ, हे इंटरसेक्ट होतात पी आणि क्यू मध्ये, तर तुम्हाला राईट द पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल यांच्या पियर्स लिहायला सांगितल्या, तर कशा तयार होता येईल बघा. पहिल्यांदा आपण काय करूया, करस्पॉन्डिंग अँगलच्या पियर्स लिहू. कोणत्या, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, आर कॉन्ग्रॅन्ट. बघा करस्पॉन्डिंग अँगल मध्ये बघा हा कॉर्नर आणि हा कॉर्नर असतो, म्हणजे याच्यावरचं अँगल ई पी बी, अँगल ई पी बी कॉन्ग्रॅन्ट अँगल पी क्यू डी, पी क्यू डी. त्यानंतर इकडची पियर्स अँगल ई पी ए, कॉन्ग्रॅन्ट अँगल पी क्यू सी, पी क्यू सी. त्यानंतर हे दोन अँगल, अँगल एफ क्यू सी, एफ क्यू सी, एफ क्यू सी, अँगल क्यू पी ए, क्यू पी ए. त्यानंतर अँगल एफ क्यू डी, कॉन्ग्रॅन्ट अँगल क्यू पी बी, क्यू पी बी. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या किती पियर्स तयार होतात, 4 पियर्स तयार होतात. कशाच्या, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पियर्स तयार होतात, है की नाही. म्हणजे कधी, इफ 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल. त्यानंतर सेकंड नंबर जे आहे ते अल्टरनेट अँगल. अल्टरनेट म्हणजे झेडच्या स्वरूपात असतात बघा, झेडच्या स्वरूपात. हे इकडे बघा असा, हे जे असा झेड तयार होतो ना, आपण गेल्या वर्षी बघितलं, हे अशा झेडच्या स्वरूपात, किंवा असा उलटा झेड एक असतो, हे असे अँगल ए पी क्यू, ए पी क्यू, कॉन्ग्रॅन्ट अँगल ए पी क्यू म्हणलं की पी क्यू डी, पी क्यू डी. आता उलटा झेड बी पी क्यू, बी पी क्यू, कॉन्ग्रॅन्ट अँगल पी क्यू सी, पी क्यू सी. हे झाले अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रॅन्ट. आता याच्यानंतर आहे इंटेरियर अँगल, अँड इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची पण बेरीज 180 येते. बघा मग इंटेरियर अँगल बी पी क्यू, अँगल बी पी क्यू प्लस अँगल बी पी क्यू म्हटल्यावर कोणता होणार, पी क्यू डी इज इक्वल 180, बिकॉज इंटेरियर अँगल ए पी क्यू प्लस अँगल पी क्यू सी, आणि यांची विसम किती येणार 180 डिग्री. म्हणजे इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज काय येते 180 येते. त्यानंतर लिनियर पियर्सचा अँगल भरपूर तयार होतात बघा. हे दोन लिनियर पियर्स, हे दोन लिनियर पियर्स, हे दोन लिनियर पियर्स, हे दोन, म्हणजे इकडं 4 आणि इकडं 4, 8 पियर्स तयार होऊ शकतात लिनियर पियर्सच्या. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हटलं की गुणाकाराच्या चिन्हाच्या स्वरूपात, इकडे इकडं इकडे इकडं, हा याच्यासोबत कॉन्ग्रॅन्ट, हा याच्यासोबत, म्हणजे याला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल असं म्हणतो. म्हणजे या स्वरूपामध्ये
ज्या पॅरलल लाईन्स असतात त्याच्यानुसार काय होतात, पियर्स तयार होतात. टू पॅरलल लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या स्वरूपामध्ये जो पॅरलल लाईन्स, हे की नाही, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स आहेत, त्यामध्ये आपण ह्या बघितलं. आता बघा, करस्पॉन्डिंग अँगल म्हटलं की करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट. ओके, बाकी इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. आपल्याला 3 याचे थेरम आहेत. एक आहे करस्पॉन्डिंगचा, अल्टरनेटचा आणि इंटेरियरचा. इंटेरियरचा थेरम महत्वाचा नाही, ठीक नाही, त्यात महत्वाचा आहे मग म्हटलं तर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलचा थेरम आणि अल्टरनेट अँगलचा थेरम. आता हे 2 जे थेरम आहेत, ठीक नाही, 2 थेरम आपल्याला आता बघावं लागतील, किंवा ते 2 जे थेरम आहेत, ठीक नाही, प्रूव्ह करायला दिलेले, ते आपण आता काय करूया, ते थेरम उद्याला घेऊ. चालतंय, 2 थेरम आहेत, ते 2 थेरम झाले की मग नंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट बघावं लागेल. ठीक आहे, चालतंय, थांबू आपण इथं.